आणि देशच नाही तर जगाच्या पातळीवर गेला. त्यामुळं या मेंदूसाठी पुस्तकं वाचावं लागतील. पुस्तकं वाचल्याशिवाय तुमचे मस्तक सशक्त होणार नाही आणि पुन्हा पुढे नतमस्तक होण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. तुमच्या बापानं तुम्हाला एवढं काही दिलंय, त्याची वारसदार आहे. आम्ही त्या रस्त्याने चाललोत की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्या रस्त्याने चाललोत की नाही महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु सगळ्यांना माहिती आहेत, बुद्ध, फुले, कबीर. कशी झाली? आमच्या एखाद्या पोराला गुरु भेटतो शाळेतला पण बाहेरचा पण, तो बदलत नाही. बाबासाहेब का बदलली? कशी बदलली? रामजी सुभेदार त्यांचे वडील नेहमी कबीराची भजनं म्हणायचे, कबीर समजून सांगायचे. आणि कबीर मी तसं सांगितला की समाजामधलं अज्ञान दूर करणारा, मी कबीरावर बोलत नाही, पण कबीर असा होता की जिथं कुठं काशीत न स्वर्गात जायचं म्हणून मला इथं नाही मरायचं, मला तिथं मरायचं. मला इथं नाही मरायचं, मी मेलो तरी माझं इथं नाही, तर मला माझं ठिकाण दुसरीकडे असलं पाहिजे जिथं नरकातून या गावाची माहिती लोकांना की इथं मेल्यानंतर. हे कबीर सांगणारा होता. अंधश्रद्धेवर भयानक मात. तर हे ऐकून का होईना बाबासाहेबांना लहानपणापासून कबीरांचं एक वेळ होतं, एक ओढ होती आणि वाचत होते म्हणून कबीर त्यांचे गुरु होते. महात्मा फुले वाचून कळाले का बाबासाहेबांना? नक्कीच कळाले. पण त्याच्याही पलीकडचं तुम्हाला माहीत नसलेलं एक महत्वाचं सांगतो मी की बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर खूप चांगला सुभेदार, खूप हुशार माणूस. आणि होतंय काय की ब्रिटिशांना कळतंय की या माणसाला आपण शिकवायला लावलं पाहिजे, या माणसाने ज्ञान दिलं पाहिजे, याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. आणि सुभेदार रामजी आंबेडकर जातात कुठं? ट्रेनिंगसाठी पुण्याला 1.5 वर्ष राहतात. तिथं महत्वाच्या गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, तिथं 1.5 वर्ष राहत असताना त्यांना शिकवायला महात्मा फुले असतात. उगच कुणी बाबासाहेब आंबेडकर होत नाहीये. उगच कुणाला अशा परिस्थितीमध्ये गाडगं मडगं म्हणजे माणसाला माणूस समजा अशा परिस्थितीत तो हा माणूस ज्याला शाळेच्या आतही बसता आलं नाही हा मोठा झाला, उगच नाही झाला. सुभेदार रामजी आंबेडकरांना महात्मा फुलेचं जे सहवास मिळाला, बाबा वलणकरांचा जो सहवास मिळाला पुण्याला, सावित्रीबाईंचा जो या सहवासात सुभेदार रामजी घडत होते. आणि सुभेदार रामजी जे घडत होते ते आपल्या पोराला कसं देता येईल त्यासाठी प्रयत्न करत होते. असे महात्मा फुले दुसरे गुरु. बुद्ध सगळ्यांना माहित आहे. बुद्ध बाबासाहेबांच्या आयुष्यात कधी आले? 1956 ला का? 1956 ला बुद्ध बाबासाहेबांच्या आयुष्यात नाही आले. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला, त्यावेळेस आम्हाला धम्म दिला. बाबासाहेबांच्या आयुष्यात कधी आले? 1908 मध्ये मॅट्रिक पास झालेत, बोले आमदार आहेत, केळुसकर गेले, त्यांना बुद्धचरित्र भेट दिलं. आणि बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचलं. त्यांनी सांगितलंय, त्यांनी लिहून ठेवलंय की ते पुस्तक वाचताना मी अस्वस्थ होत होतो. ते पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यात मी बदललो, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. हे केळुसकर. आता केळुसकर कोण? भरपूर वेळेस केळुसकर हे आडनाव ऐकून सगळ्यांना असं वाटतंय की तो ब्राह्मण असला पाहिजे. त्यावेळेस पुस्तकं लिहित होता, तो ब्राह्मण असला पाहिजे. ब्राह्मण पुस्तकं लिहायची, ब्राह्मण सांगायची. पण केळुसकर हा कुणबी समाजाचा, जसा तुमचा बुद्ध कुणबी समाजाचा भरपूर लोक समजतात. बाबासाहेबांना स्वीकारलं म्हणून तो महारथ होता की काय? पण हा गौतम बुद्ध ही कुणबी समाजाचा. बाबासाहेब हे चांगलं घेतलं पाहिजे. तर केळुसकरांचं मी सांगत होतो, केळुसकर बुद्ध चरित्र लिहितात, केळुसकर तुकारामाचं चरित्र लिहितात, केळुसकर शिवाजी महाराजांचं चरित्र लिहितात. एवढंच नाही तर केळुसकर पुस्तक, शिक्षक माणूस, पुस्तकं डोक्यावर घेऊन विकायला जातात, घरोघरी जातात की शिवाजीचं चरित्र घेता का, तुकाराम महाराज घेता का? हे सांगताना त्यांच्यासोबत भीमराव रामजी आंबेडकर हा मुलगाही सोबत गठ्ठे घेऊन होता. आणि त्यामुळे हा बदल होतो. बदल कसा होईल? बदल एखाद्याने उठला मला बाबासाहेब व्हायचंय का मला भगतसिंग आहे? नाही. त्याच्यासाठी ही जी हे सगळं आहे. हे केळुसकरांवर शिक्षक माणूस, कर्ज किती? 25,000. ही पुस्तकं छापायची, इंग्रजीत छापायची, लोकांपर्यंत गेली पाहिजे, जगापर्यंत गेली पाहिजे. 25,000चं कर्ज काढले केळुसकरांनी. फेडायचं कसं कर्ज? तटपुंज पगारात नोकरी करणारा हा शिक्षक, आणि ते 25,000चं कर्ज फेडायचं कसं? म्हणून केळुसकर शाहू महाराजांकडे गेले, ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली. शाहू महाराजांकडे गेलेत आणि शाहू महाराजांना सांगतायत की महाराज माझ्यावर एवढं कर्ज झालं, मी हे पुस्तकं छापली, प्रति तुम्ही घ्या, पण त्या कर्जासाठी काही करा. अरे ते 250 प्रति मला दे, हा हे पैसे घेऊन जा आणि तू काय कर,
तुझ्याकडे 25,000 आहेत ना कर्ज, तर मी आल्यानंतर देतो. मला बडोद्याला जाऊन यायचंय, मला बडोद्याला जाऊन